निवडणुकीपूर्वी भाजपनं दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे लेह लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी शिक्षण आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांनी लोकशाही मार्गानं आंदोलन सुरू केलं होतं। मात्र केंद्र सरकारनं 26 सप्टेंबरला त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे। यानंतर लेह लडाखमध्ये संचारबंदी जारी करून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। सरकारच्या या दडपशाहीबद्दल देशभरातून संतापाची लाट उसळली आहे। वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निषेध मोर्चे काढले जात आहेत। आज कोल्हापुरातही इंडिया आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता। सकाळी 10 वाजताच इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दसरा चौक मैदानात जमा झाले। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे ध्वज हातात घेऊन आणि गळ्यात स्कार्फ घालून या मोर्चात सहभागी झाले होते। यामध्ये डॉक्टर पियुषा पाटील या त्यांच्या लहान बाळाला कडेवर घेऊन डॉक्टर वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोर्चात सहभागी झाल्या होत्या। त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी शाह मुर्दाबाद, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अशा जोरदार घोषणाबाजी करत दसरा चौकातून निघालेला हा भव्य मोर्चा व्हीनस कॉर्नर असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आला। मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव प्राध्यापक उदय नारकर यांनी डॉक्टर वांगचुक यांची सुटका केली नाही तर टप्प्याटप्प्यानं आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला। सोनम वांगचुक यांनी भाजपनं जे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं दिली होती की तुम्हाला लडाखला आम्ही राज्याचा दर्जा देऊ, त्याचबरोबर 6व्या परिशिष्टामध्ये तुमचा समावेश करू, या 2 आश्वासनं दिलेली होती। परंतु ही दोन्ही आश्वासनं भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे पायदळी तोडवलेली आहेत। मतं घ्यायची आणि सगळी आश्वासनं पायदळी तोडवायची, हा गेल्या 11 वर्षामधला भाजपचा इतिहास आहे। सोनम वांगचुक हे अत्यंत सत्याग्रह करत असताना, महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून शांततामय सत्याग्रह करत असताना त्यांना अटक करण्यात आली आणि अटक करून अज्ञात स्थळी त्यांना ठेवण्यात आलं। याबद्दल या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने मागणी करणं, संविधानाची अंमलबजावणी करा अशी मागणी करणं हा देशद्रोह ठरवण्यात आलेला आहे। आणि म्हणून इथून पुढे जो नागरिक, जी संघटना, जो राजकीय पक्ष संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा असं म्हणेल, त्या प्रत्येकाला या राजद्रोहाच्या आरोपाखाली हे सरकार छळणार आहे। त्याची चुणूक आता आपल्याला दिसलेली आहे। आणि म्हणून जनतेला जागं करण्यासाठी संविधान हे कर्णाला जसं कवच कुंडल होतं, तसं संविधान हे सामान्य माणसाला असलेलं कवच कुंडल आहे आणि ते कवच कुंडल काढून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं मोदी सरकारनं केलेला आहे। सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय भारतातला नागरिक बंद होणार नाही, थांबणार नाही। कोल्हापुरामधली आज सुरू झालेली चळवळ सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय थांबणार नाही, ती तीव्र केली जाईल, हा इशारा आम्ही या निमित्तानं देतो आहोत। त्यानंतर इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचं निवेदन सादर करत डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या सुटकेची मागणी केली। यावेळी ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, शेकापचे भाई बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, प्राचार्य टी.एस. पाटील, आपचे संदीप देसाई, उत्तम पाटील, शिक्षक नेते भरत रसाळे, समाजवादी पक्षाचे शिवाजीराव परुळेकर, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, डी.जी. भास्कर, भाकपचे रघुनाथ कांबळे, कामगार नेते अतुल दिघे, रवी जाधव, संजय पटकारे, उदय पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।